गेली 7 दशकं बेळगावचा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा म्हणून लढा देत असताना इथल्या भाषिक अल्पसंख्याक कायद्याअंतर्गत इथल्या मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेमध्ये परिपत्रक मिळणं गरजेचं आहे आणि कलम 29 अंतर्गत भाषेचं संरक्षण व्हावं ह्या उद्देशानं आज DC यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला होता। गेली अनेक वर्ष या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून पाठपुरावा केला जात होता, पण विविध अधिकारी फक्त आश्वासनं देऊन हा कायदा लागू न करता फक्त कानडीकरणाचा घाट या ठिकाणी केला जात होता। पण गेल्या 15 दिवसाच्या चर्चेमध्ये बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आश्वासन दिलं होतं की जिल्हास्तरीय एक कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या माध्यमातून इथल्या स्थानिक भाषिकांचे भाषिक अधिकार जतन केले जावेत यासाठी एक कमिटी स्थापन केली जाईल असं आश्वासन दिलं होतं आणि आज निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये 1-2 दिवसामध्ये ह्या कमिटीची स्थापना केली जाईल असं या ठिकाणी पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर त्यांना हेही आम्ही परवा दिवशीच्या मीटिंगमध्ये निदर्शनास आणून दिलेलं होतं की ज्यावेळी हे कर्नाटक सरकार काँग्रेसचं सरकार आहे, ह्या काँग्रेसचे जे सर्वोच्च नेते आहेत राहुल गांधी यांनी संविधान वाचवण्यासाठी जी भारत जोडो यात्रा काढलेली होती, त्या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संविधानिक अधिकार जनतेला मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न असतात। पण बेळगावसारख्या ठिकाणी आमचे भाषिक अधिकार मूलभूत अधिकार आहेत ते सुद्धा आम्हाला दिले जात नाहीत याची सुद्धा आम्ही जाणीव त्यांना करून दिलेली होती। त्या संदर्भात त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी सुद्धा त्यांनी भेट घालून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। ज्या आमच्या मागण्या आहेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा तुम्ही मांडा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला जातो। संदर्भात काय पुढील पुस्तक काय असणार आहे तुमचं? सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसंदर्भात आता परवा दिवशीच आपण बघितला की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो, पण ह्याआधी सुद्धा त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत। जी डिसेंबर महिन्यात 2023 साली डिसेंबर महिन्यामध्ये जी दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली होती आणि दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत एक कमिटी स्थापन करून दोन्ही कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील जो सामाजिक सलोखा आहे तो सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करावेत असं अमित शहा यांनी सांगितलेलं होतं। त्या कमिटीचं पुढे काही झालेलं नाही आहे। ह्या गोष्टीसाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आसाम आणि मेघालयचा प्रश्न कोर्टाच्या बाहेर हा सोडवला गेलेला आहे, त्याच पद्धतीनं हा प्रश्न सोडवावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे।